नमस्कार. आज आपण प्रॅक्टिकल स्टार्ट करणार आहोत आणि प्रॅक्टिकल स्टार्ट करताना आज पहिल्यांदा आपण हा पहिला पार्ट आहे, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत पॅटर्न मेकिंग. माझा जर का सगळ्यात आवडता फॅशन डिझायनिंग मधला कोणता एक सेक्शन असेल तर तो आहे पॅटर्न मेकिंग. आणि यामध्ये स्टार्टिंग जर का तुम्हाला करायची असेल पॅटर्न मेकिंग कसं करतात किंवा स्टार्ट काय, याचा बेस काय, तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मेजरमेंट्स. मेजरमेंट्स हे ॲक्युरेटच असले पाहिजेत आणि या सिरीजमध्ये आपण मेजरमेंट्सवर आपला फोकस नसणार आहे, तर तो पॅटर्न मेकिंगवर असणार आहे. तर या सिरीजमध्ये पॅटर्न, बेसिक पॅटर्न कसा बनवला जातो, त्यानंतर एक एक पॉइंट जसं की शोल्डर, नेक विड्थ, नेक शेप, आर्म होल डेप्थ, शेप, शोल्डर डाऊन, या सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत वन बाय वन या डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर मेजरमेंट्समध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण पॅटर्नमध्ये टाकताना सगळ्यात इम्पॉर्टंट मेजरमेंट जे टाकतो तर ते आहे पूर्ण उंची. आणि जर का तुम्हाला एकदा पॅटर्न मेकिंग जमायला लागलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पॅटर्न्स बनवू शकता, भले ते कुर्तीसाठी असू दे, ड्रेससाठी असू दे, ब्लाऊजसाठी असू दे, स्लीव्सचा पॅटर्न असू शकतो. आणि जर का एकदा तुम्ही पॅटर्न मेकिंगमध्ये मास्टरी जर का मिळवली तर असा जगातला कोणताही गारमेंट नाही किंवा कोणतंही असं डिझाईन नाही की जे तुम्ही बनवू शकणार नाही. तर स्टार्ट पॅटर्न होतो तो म्हणजे फुल लेंथ, ज्यामध्ये ड्रेसमध्ये तुमची बॉडीज वेगळा अटॅच करायचा असतो आणि फ्लेअर सेपरेट अटॅच करायचा असतो. त्यामध्ये बॉडीजची जी लेंथ आहे ती म्हणजे फुल लेंथ. तुमच्या पॅटर्नची जी फॅब्रिकवर येणार तीच पेपरवर घ्यायची आणि ती फुल लेंथ किती, असा याचा अर्थ होतो. तर त्यानंतर सेकंड मेजरमेंट येतं ते म्हणजे शोल्डर. थर्ड मेजरमेंट जे येतं ते म्हणजे चेस्ट और बस्ट. फोर्थ येतं वेस्ट. त्यानंतर फिफ्थ येतं नेक विड्थ, ज्याला गळा रुंदी म्हटलं जातं. सिक्स्थ मेजरमेंट येतं नेकचा शेप, म्हणजे राऊंड नेक पाहिजे आहे तुम्हाला, लिव्स पानकळा पाहिजे आहे, स्क्वेअर पाहिजे आहे, स्टेप्स म्हणजे या प्रकारचा गळा असतो असा. मग गळ्याचा प्रकार कसला हवा आहे तर तो म्हणजे नेक शेप. त्यानंतरचं मेजरमेंट आहे ते म्हणजे आर्म होल डेप्थ, ज्याला आर्म होल डेप्थ म्हणजे मुंडा खोली म्हटलं जातं. त्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, सीम अलाउन्स. सीम अलाउन्स तुम्ही 1.5 ते 2 इंच ठेवू शकता आणि कस्टमरच्या चॉईसनुसार, तुमच्या आवडीनुसार हे व्हॅरी होतं. तर आपण नेक्स्ट व्हिडिओजपासून वन बाय वन याचं इम्पॉर्टन्स, कशा प्रकारे ड्राफ्ट केलं जातं आणि डायरेक्ट मोठ्या पेपरवर कटिंग करून स्टार्ट करण्यापेक्षा आपण एक ह्याची छोटी प्रतिकृती काढून तुम्हाला समजून देऊयात की कशा प्रकारे पॅटर्न तयार केला जातो. कारण एकदा हे बेसिक जर का हे पॅटर्न क्लिअर झालं, पॅटर्न मेकिंग म्हणजे काय कन्सेप्ट आहे, थोडक्यात ही गारमेंटची ब्ल्यू प्रिंट आहे. जसं बांधकाम करताना नकाशा तयार केला जातो त्याच प्रकारचा हा आपला एक डिझाईन किंवा ड्रेस बनवण्यापूर्वीचा हा नकाशा आहे. पॅटर्न म्हणजे नकाशा. याप्रमाणेच आणि हाच छाप ठेवून, हाच आराखडा ठेवून आपण मेन आपला गारमेंट डिझाईन करणार आहोत. त्यामुळे हे वाटताना सोपं वाटते, पण ॲक्च्युअलमध्ये पेपरवर कटिंग करताना, पेपरवर मार्किंग करताना काही गोष्टी अवघड वाटतात. मग त्या आपण स्टेप बाय स्टेप क्लिअर करत जाणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.